जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हरिश्चंद्र गडावरील केदारेश्वराची गुफेचं रहस्य। हरिश्चंद्रगड इथेच केदारेश्वराची गुफा आहे। हे ठिकाण आहे ना, फार रहस्यमय ठिकाण आहे असं म्हटलं जातं। या गुहेमध्ये मंदिर आहे आणि त्या मंदिराला 4 खांब आहेत आणि ते एकाच चबुतरापासून बनलेले आहेत। त्यातील 3 खांब निखळले आहेत, परंतु त्याबद्दल असं बोललं जातं की पहिला खांब निखळला तेव्हा सत्ययुगाचा अंत झाला, दुसरा खांब निखळला तेव्हा त्रेतायुगाचा अंत झाला आणि तिसरा खांब निखळला तेव्हा द्वापर युगाचा अंत झाला। आता राहिला तो चौथा खांब, म्हणजेच शेवटचा खांब। त्याबद्दल तेथील लोकांचं असं म्हणणं आहे, तो खांब निखळला म्हणजे कलियुगाचा अंत होणार। तर मित्रांनो, पुराणामध्ये या गोष्टीचा असा उल्लेख केलेला आहे, एखाद्या युगाचा अंत होतो तेव्हा महाप्रलय होतोच। हे 4 खांब आहेत ना, ते 4 खांब आहेत ते एकाच दगडापासून बनलेले आहेत। इथे असलेल्या स्थानिकाच्या मते हे खांब कोणी मानवानी किंवा दानवांनी नष्ट केलेले नाहीत। तर मित्रांनो, हे शिवमंदिर इतर कोणत्याही शिवमंदिरापेक्षा फार वेगळं आहे। इथलं शिवलिंग नेहमी पाण्यामध्ये असतं। इथे वेगळा जलाभिषेक करण्याची गरज नाही, कारण पिंडीच्या वरच्या भागातून पाषाण आहे, त्याच्यातून पाणी सतत झिरपत असते। या मंदिराचं अस्तित्व पाषाण युगापासून आहे। या शिवलिंगाची उंची जवळजवळ 5 फूट आहे। अर्धी पिंड नेहमी पाण्यामध्येच असते। इथे येण्यासाठी भाविकांना पाण्यातूनच यावं लागतं, ते सुद्धा थंडगार पाण्यामधून। तर मित्रांनो, तिथला एक चमत्कार आहे बघा, इथं असलेल्या पाण्याचं तापमान उलटी दिशेने काम करतं, की म्हणजेच जेव्हा बाहेर वातावरण गरम असतं तेव्हा हे पाणी अतिशय थंड असतं, बर्फावानी, आणि जेव्हा बाहेर वातावरण थंड असतं तेव्हा तेथील तापमान गरम असतं। पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अतिशय जोरात असतो। इथलं रहस्य म्हणजेच पावसाळ्यात पिंडीवर पाणी झिरपत नाही। पावसाळ्यात पिंडीवर पाणी पडणं बंद होतं आणि इथं रस्त्यामध्ये मोठा पाण्याचा प्रवाह लागतो, त्यालाच मंगळगंगा असे म्हटलं जातं। तर मित्रांनो, थोडाफार इतिहास सांगण्याचा मी प्रयत्न केला। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।